नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर निलेश मोहनराव वानखडे, भूगोलशास्त्र विभाग प्रमुख, श्री सह केळकर महाविद्यालय देवगड. आपण आज या सादरीकरणामध्ये वस्ती भूगोलशास्त्राविषयी माहिती पाहणार आहोत. वस्ती भूगोलशास्त्राचा परिचय असा TYBA जॉग्रफीसाठी एक पेपर आहे आणि त्या पेपरमधला पहिल्या युनिटमधला पहिला टॉपिक जो आहे तो आहे वस्ती भूगोलशास्त्राच्या व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती हे आपण आज पाहणार आहोत. तर आपण पुढे जाऊया. तर मित्रांनो, आपण ज्या गावांमध्ये जिथे राहतो त्या भागाला वस्ती असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. पण नेमकं वस्तीचा आरंभ कसा झाला, वस्तीची उत्पत्ती कशी झाली, त्याची उत्क्रांती कशी झाली, या सगळ्या बाबी आपल्याला पाहायच्या आहेत. तर आपल्याला वस्ती भूगोलशास्त्राचा परिचय पाहत असताना काही बाबी समजून घेणं अत्यावश्यक आहे. त्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की मानव हा मुळात समाजशील प्राणी आहे. निसर्गामध्ये मानव हा असा आयसोलेटेड राहू शकत नाही, सेपरेट राहू शकत नाही, कारण त्याच्या गरजा ह्या एकमेकांशी संबंधित असतात, एकमेकांवर अवलंबून असतात. आणि मानवाच्या या समूहप्रियतेच्या जाणीवेतूनच त्याच्या वस्त्यांचे अस्तित्व आणि उदय झाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की प्रत्येक ठिकाणी पृथ्वीवर सर्वत्र सारख्या प्रकारची भौगोलिक परिस्थिती नाहीये आणि या भौगोलिक परिस्थितीनुसार सुद्धा वस्त्यांची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते. काही प्रदेशामध्ये उष्ण आणि दमट हवामान आहे, काही प्रदेशामध्ये अतिशय प्रचंड पाऊस त्या ठिकाणी पडतो, काही प्रदेशामध्ये वाळवंट सदृश्य परिस्थिती आहे. मग अशा या वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीनुसार वस्त्यांची निर्मिती सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने झालेली या ठिकाणी दिसून येईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट की मानवी भूगोलशास्त्रात वस्त्यांचा अभ्यास हा अविभाज्य घटक आहे. कारण की मानवाच्या वस्त्यांवर भौगोलिक घटकांचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होत असतो. उदाहरण घ्यायचं झालं तर आपण असं घेऊ की ज्या ठिकाणी पूर सारखे येतात त्या ठिकाणी घरं जी आहेत पूर रेषेपासून उंचावर बांधलेली असतात. ज्या भागांमध्ये त्या ठिकाणी सारखी वादळं येतात त्या भागातल्या घरांना खिडक्यांची कमतरता म्हणजे कमी प्रमाणामध्ये खिडक्या असतात किंवा उंचावर असतात. ज्या भागांमध्ये त्या ठिकाणी पाऊस जास्त पडतो त्या भागातली घराची छपरं अत्यंत तीव्र उताराची असतात. अशा पद्धतीची आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल की वस्तीवर किंवा वस्तीची जी रचना असते, वस्तीतील जी घरं असतात त्या प्रत्येकांवर भौगोलिक घटकांचा परिणाम हा झालेला आहे. आणि त्यानुसार आपल्याला असं लक्षात येतं की भूगोलशास्त्रामध्ये वस्त्यांचा अभ्यास करणं किंवा वस्ती भूगोलाचा अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याचा एक अविभाज्य भाग तो आहे. या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येते की प्रत्येक प्रदेशामध्ये भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी आहे, प्रत्येक देशाचं कल्चर वेगवेगळं आहे आणि वस्ती भूगोल म्हणूनच ही काय आहे, एक मानवी भूगोलशास्त्राची शाखा आहे. कारण आपण पाहतो की प्राकृतिक भूगोलशास्त्राच्या दोन मुख्य शाखा आहेत, एक आहे प्राकृतिक भूगोल आणि दुसरी आहे मानवी भूगोल. त्यापैकी मानवी भूगोलाची एक मुख्य शाखा म्हणून वस्ती भूगोलाचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी करता येईल. त्याच्या पुढे जाऊन आता आपल्याला वस्ती म्हणजे काय नेमकं ते समजून घ्यायचं आहे. वस्तीच्या व्याख्या कशा आपल्याला पाहता येतील ते लक्षात घ्यायचे आहे. तर इथं हे जे पिक्चर तुम्हाला दिसतंय याच्यामध्ये त्या ठिकाणी एक घर दिसतंय, त्याच्यानंतर जनावरं, त्याच्यानंतर काही स्त्रिया आणि पुरुष अशा पद्धतीचं चित्र या ठिकाणी आपल्याला दिसतंय. म्हणजे याच्यामध्ये भौगोलिक घटक पण आहेत, सामाजिक सांस्कृतिक घटक आहेत. मग या पद्धतीनं मानवाने काय केलं आहे की पहिल्यांदा निसर्गाशी समायोजन केलेलं आहे. म्हणजेच काय, नैसर्गिक परिस्थितीशी जुळवून घेण्याचा जो प्रयत्न केलेला आहे ती पहिली प्रतिक्रिया म्हणजेच त्या ठिकाणी वस्ती. कारण मानव कुठल्या तरी एका ठिकाणी राहिला, त्या ठिकाणी त्याच्या ठिकाणी त्याने आश्रयस्थान निर्माण केलं, निवाऱ्यासाठी आपली घरं बांधली. म्हणजेच काय केलं की नैसर्गिक परिस्थिती जशी होती त्या पद्धतीनं त्याने त्या नैसर्गिक परिस्थितीशी जुळवून घेतलेलं आहे. म्हणजेच या नैसर्गिक परिस्थितीला किंवा हे समायोजन करण्यासाठी दिलेली पहिली प्रतिक्रिया म्हणजेच मानवी वस्ती असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. वस्ती म्हणजे काय, तर मानवाच्या प्राथमिक सामाजिक आणि सांस्कृतिक गरजापूर्तीची कालसापेक्ष क्षेत्रीय व्यवस्था होय. आता इथे मानवाच्या गरजा ज्या आहेत त्या मूलभूत गरजा, ज्याला आपण अन्न, वस्त्र, निवारा असं म्हणतो. परत मानव समाजशील प्राणी आहे, अनेक गरजा त्याच्या समाजातून पूर्ण होत असतात. त्याच्यानंतर एक प्रत्येक समाजाची, प्रत्येक समूहाची एक संस्कृती असते. या सर्व गरजा काळानुसार बदलत असतात, परिस्थितीनुसार बदलत असतात आणि प्रत्येक प्रदेशामध्ये वेगवेगळी सामाजिक व्यवस्था असते, सामाजिक रचना असते, संस्कृती असते.
मग याची जी प्रत्येक प्रदेशातील क्षेत्रीय व्यवस्था आहे या सर्वांचा एक मिलाप म्हणजे काय तर वस्ती असं आपल्याला म्हणता येऊ शकेल, किंवा या सगळ्या मानवाच्या प्राथमिक सामाजिक आणि सांस्कृतिक गरजा ज्या ठिकाणी पूर्ण होतात, ज्या क्षेत्रीय व्यवस्थेतून पूर्ण होतात त्याला वस्ती असं आपल्याला म्हणता येऊ शकते. पुढे जाऊन आपल्याला असं लक्षात येईल की मानवाने निवाऱ्याकरता केलेल्या घराच्या समूहाची मांडणी म्हणजे वस्ती असं आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकेल. या पद्धतीने बघा की घरांचा समूह जेव्हा एकत्र येतो त्या घराच्या समूहाला आपण त्या ठिकाणी वस्ती असं म्हणतो. एक किंवा दोन घरं असतील तर त्याला आपण वस्ती न म्हणता की त्यापेक्षा जास्त जर घरं असतील तर त्या भागाला त्या दृश्याला आपण त्या ठिकाणी वस्ती असं म्हणत असतो. त्याच्यानंतर पुढे आपण काही कंटिन्यू करूया. पुढचं जे आहे वस्ती भूगोल तज्ञ डिकिन्सन यांचं मत, शेतवाड्या, गृहसमूह, नगरे इत्यादी मानवी समाजास आवश्यक असलेल्या सामाजिक भौगोलिक घटकांची क्षेत्रीय व्यवस्था म्हणजे वस्ती होय. मगाशी सांगितल्याप्रमाणेच मानवाच्या वेगवेगळ्या ज्या गरजा असतात त्याच्यानंतर वस्त्यांचं जे स्वरूप आहे, मग आता त्या ठिकाणी काही वस्त्या ज्या आहेत त्या शेताच्या बांधावर निर्माण झालेल्या असतात, शेतीमध्ये निर्माण झालेल्या असतात, त्याला शेतवाड्या असं आपण म्हणतो. काही ठिकाणी घरांचा समूह असेल त्याला गृहसमूह असं म्हटलेलं आहे. आणि ग्रामीण वस्तीचा विकास होत जाऊन त्याचं परिवर्तन होत जाऊन नगरामध्ये रूपांतरण होत असते. मग या पद्धतीनं मग वस्त्यांचं स्वरूप जे असेल, वस्त्यांचे प्रकार जे असतील, मग त्यामध्ये शेतवाडे असतील, गृहसमूह असतील, नगरे असतील, ह्या सर्व वस्त्यांचे प्रकार मानवी समाजास आवश्यक असलेल्या सामाजिक भौगोलिक त्या ठिकाणी गरजा पूर्ण करतात आणि या गरजा पूर्ण करणाऱ्याची क्षेत्रीय व्यवस्था जी असते त्याला वस्ती असं आपण म्हणतो या ठिकाणी. त्यानंतर एक अतिशय मोजक्या शब्दात जर वस्तीची व्याख्या करायची असेल तर मी असं म्हणेल मानवाच्या आश्रयस्थानास वस्ती असं म्हणतात. त्याच्यानंतर फ्रेंच भूगोलतज्ञ परपिलो यांच्या मतानुसार मानवावर काही प्राकृतिक, सामाजिक, सांस्कृतिक निर्बंध आहेत आणि त्यामुळेच मानवाची समूह करून राहण्याची प्रवृत्ती वाढत जाऊन वस्तीची निर्मिती झालेली आहे. आपण पाहतो की काही ठिकाणी मगाशी म्हटल्याप्रमाणे भौगोलिक मर्यादा आहेत, निर्बंध आहेत. म्हणजे त्या ठिकाणी वादळ येत असेल, त्या ठिकाणी पूर येत असेल, त्या ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष असेल किंवा त्या ठिकाणी पाऊस भरपूर असेल, अशा पद्धतीने काही ना काही निर्बंध समाज प्राकृतिक घटकांचे असलेले आपल्याला पाहायला मिळतात. तसेच सांस्कृतिक निर्बंध काही आपल्याला पाहायला मिळतात आणि या निर्बंधांमुळेच मानवाची एकत्र राहण्याची प्रवृत्ती जी आहे ती वाढत झालेली आपल्याला दिसून येते आणि मानवाच्या एकत्र राहण्याच्या प्रवृत्तीतूनच वस्त्यांची निर्मिती झाली असं फ्रेंच भूगोलतज्ञ परपिलो यांनी मत मांडलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला वस्ती आतापर्यंतच्या ज्या व्याख्या आपण बघितलेल्या आहेत त्या वस्तीच्या व्याख्या होत्या. आता वस्ती भूगोलशास्त्राच्या व्याख्या आपल्याला बघायच्या आहे. वस्तीचा भौगोलिक दृष्टिकोनातून अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे वस्ती भूगोल असं म्हणता येईल. आता अर्थातच मगाशी म्हटल्याप्रमाणे वस्तीवर वेगवेगळ्या भौगोलिक घटकांचा परिणाम होत असतो. वस्तीची स्थापना करत असताना किंवा एखाद्या ठिकाणी वस्तीची निर्मिती होत असेल, त्या ठिकाणी वस्ती स्थापन होत असेल तर आपल्याला तिथे भूपृष्ठ रचना महत्वाची असते, तिथला जलसाठा महत्वाचा असतो, त्या ठिकाणचं हवामान महत्वाचं असते, त्या ठिकाणचे मृदा प्रकार महत्वाचे असते. म्हणजे या सगळ्या भौगोलिक घटकांचा अभ्यास आपल्याला वस्तीचा अभ्यास करताना करावा लागतो. म्हणूनच असं म्हटलं गेलेलं आहे की वस्तीचा भौगोलिक दृष्टिकोनातून केलेला अभ्यास करणारा शास्त्र म्हणजे वस्ती भूगोल आहे. त्या पद्धतीनंच पुढे जाऊन वस्तीच्या अभिक्षेत्रीय भिन्नतेचे विश्लेषण करणारे शास्त्र म्हणजे वस्ती भूगोल आहे. आता इथे मी म्हटल्याप्रमाणे वस्ती प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगवेगळी असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. प्रत्येक प्रदेशातील वस्तीचं स्वरूप, प्रकार, आकृतीबंध, रचना, प्रारूप हे सगळं भिन्न भिन्न असते. मग या प्रत्येक क्षेत्रानुसार वस्तीचं जे विश्लेषण करायचं असेल तर ते आपल्याला त्याला वस्ती भूगोल असं म्हणता येऊ शकेल. ही भिन्नता जी आहे वस्तीच्या या सगळ्या स्वरूपामध्ये का निर्माण झालेली, त्यासाठी कोणते घटक रिस्पॉन्सिबल आहेत, या सगळ्या बाबींचा चिकित्सक अभ्यास वस्ती भूगोलामध्ये केला जातो. त्याच पद्धतीने पुढे जाऊन आपल्याला असं म्हणता येईल की वस्तीचा स्थल आणि काल संदर्भात केला जाणारा अभ्यास म्हणजे वस्ती भूगोल होय. कारण प्रत्येक स्थळानुसार असणारी वस्तीचा प्रकार वेगळा असतो, स्वरूप वेगळं असते. तसंच ते काळानुसार सुद्धा बदलत जाते. प्राचीन काळी असणाऱ्या वस्त्या वेगळ्या प्रकारच्या होत्या, मध्ययुगीन काळामध्ये त्यांचं स्वरूप वेगळं होतं आणि आता परिस्थिती वेगळी आहे आणि यानुसार वस्त्यांमध्ये परिवर्तन होत गेलेलं आहे. म्हणूनच स्थळ आणि कालासंदर्भात केला जाणारा वस्तीचा अभ्यास म्हणजे वस्ती भूगोल आहे असंही आपल्याला या ठिकाणी म्हणता येऊ शकेल. त्यानंतर आपण हा मुद्दा पुढे कंटिन्यू करूया. वस्ती भूगोल म्हणजे ग्रामीण व नागरी वस्त्यांचे स्थान, स्थिती, प्रकार आणि कार्य, त्यांचं स्वरूप यांचा अभ्यास करणारा शास्त्र होय. म्हणजेच काय, वस्तीच्या वेगवेगळ्या अँगलनी सगळा सर्वंकष चिकित्सक अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे वस्ती भूगोल आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. वस्तीचे दोन मुख्य प्रकार पाडले जातात, एक स्थायी वस्ती आणि एक अस्थायी वस्ती.
स्थायी वस्तीचे पुन्हा दोन प्रकार त्या ठिकाणी पाडले जातात. एक आहे ग्रामीण वस्ती आणि दुसरी आहे नागरी वस्ती. ग्रामीण वस्तीचाच विकास होत जाऊन नागरी वस्ती विकसित होत असते. काही एक्सेप्शनल केसमध्ये नागरी वस्ती थेट आपल्याला निर्माण होताना पाहायला मिळते. पण मोठ्या प्रमाणावर ग्रामीण वस्तीचा विकास होत जाऊन नागरी वस्ती अस्तित्वात येत असते. मग त्या पद्धतीनं वस्तीचं स्थान त्यासाठी महत्त्वाचं असते. त्याच्यानंतर स्थिती महत्त्वाची असते. स्थान म्हणजे काय, तर त्या ठिकाणी वस्ती कुठे निर्माण झालेली आहे, ठिकाण किंवा स्थळ या संदर्भाने वस्तीचं स्थान आपण विचारात घ्यायचं असते. म्हणजे नदीच्या काठावर असेल, समुद्राच्या किनाऱ्यावर असेल, पर्वताच्या पायथ्याजवळ असेल, पर्वताच्या माथ्यावर असेल, घाटावर असेल, अशा पद्धतीनं. ओके, याला वस्तीचं स्थान असं म्हटलं जातं. पण वस्तीच्या स्थानाच्या सभोवतालची परिस्थिती काय आहे त्याला वस्तीची स्थिती असं म्हटलं जातं. वस्तीचे प्रकार त्या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यायचे आहेत, वस्तीची कार्य त्या ठिकाणी विचारात घ्यायची आहे. या सगळ्यांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे वस्ती भूगोल असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. दुसरं महत्त्वाची गोष्ट, चॅटर्जी या शास्त्रज्ञांनी मानवाने निर्माण केलेल्या वसाहतीचा आकार. आता इथे लक्षात घ्या की वस्तीचा आकार कोण ठरवतं, तर ते मानव ठरवतात. कारण की लोकसंख्या जशी वाढेल त्यानुसार वस्तीचा आकार आपल्याला लहान मोठा त्या पद्धतीने असलेला दिसेल. परत त्या ठिकाणी तो कोणत्या भागामध्ये राहतो, पर्वतीय प्रदेशात असेल तर वस्तीचा आकार वेगळ्या पद्धतीचा असेल, मैदानी प्रदेशात असेल वस्तीचा आकार वेगळ्या प्रकारचा असेल. म्हणजेच वस्तीच्या ज्या प्रकारावर आकारावर नेमका कोणत्या घटकांचा परिणाम झालेला आहे, त्याची जडणघडण कशा पद्धतीने झालेली आहे आपल्याला दिसून येईल. वस्तीची कार्य, आता त्या ठिकाणी जर समजा वस्तीत मोठ्या प्रमाणात शेती केली जात असेल तर ते कृषी खेडं, वस्तीमध्ये मासेमारी केली जात असेल तर मासेमारी खेडं, पर्यटन केलं जात असेल तर पर्यटन खेडं, एखादं शहर असेल, शहरामध्ये त्या ठिकाणी उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात असतील तर औद्योगिक शहर, व्यापार त्या शहरातून केलं जात असेल तर व्यापारी शहर, अशा पद्धतीनं वस्तीची कार्य त्या ठिकाणी ठरत असतात. आणि या प्रत्येक घटकाला ऐतिहासिक संदर्भ असतो आणि म्हणून ऐतिहासिक काळापासून त्याची वाढ कशी झालेली आहे या संबंधी अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे वस्ती भूगोलशास्त्र असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर पुढे जाऊन ग्रामीण आणि नागरी वस्त्यांची वैशिष्ट्ये व त्यांच्याशी संबंधित विविध विषयाचं अध्ययन करणाऱ्या शास्त्राला वस्ती असं म्हटलं जाते. या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, प्रत्येक वस्ती एकमेकांपासून भिन्न असते. प्रत्येक वस्तीची स्वतःची अशी एक वैशिष्ट्ये असतात. मग त्या ठिकाणी ती ग्रामीण वस्तीची असतात, तशीच ती नागरी वस्त्यांची सुद्धा असतात. मग आता ही वैशिष्ट्ये का निर्माण झालेली आहेत, त्या वस्तीला का प्राप्त झालेली आहेत, या संबंधीचे विविध विषयांचं अध्ययन करणारं शास्त्र म्हणजेच वस्ती भूगोल असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. आता त्या ठिकाणी आतापर्यंत ज्या आपण व्याख्या बघितल्या, पुढे जाऊन आपल्याला वस्ती भूगोलशास्त्राचं स्वरूप सुद्धा बघायचं आहे. तर यामध्ये वस्ती भूगोलशास्त्राचं स्वरूप वितरणात्मक आहे. मुळात वस्ती भूगोलशास्त्र ही मानवी भूगोलाची एक अविभाज्य शाखा आहे. मानवी भूगोल भूगोलशास्त्राची शाखा आहे आणि भूगोलशास्त्राला वितरणाचं शास्त्र असं म्हटलं जातं. म्हणजे पृथ्वीवर वेगवेगळ्या घटकांचं वितरण कशा पद्धतीनं झालेलं आहे, ते का झालेलं आहे, या प्रश्नांची उत्तरं भूगोलामध्ये आपल्याला मिळतात. आणि त्यामुळेच त्या पद्धतीनंच संपूर्ण पृथ्वीवर किंवा जगामध्ये कशा कशा पद्धतीनं वस्त्यांचं वितरण झालेलं आहे, कोणत्या भागामध्ये वस्त्या दाट आहेत, कोणत्या भागामध्ये वस्त्या विरळ आहेत, कोणत्या भागांमध्ये वस्त्यांचं स्वरूप कसं आहे, तर या पद्धतीचं सगळं वितरणात्मक बाबी आपल्याला वस्ती भूगोलाचं स्वरूप समजून घेताना त्या ठिकाणी किंवा वस्ती भूगोलशास्त्राचा अभ्यास करताना आपल्याला समजून घ्यावे लागतात किंवा ते अभ्यासावे लागतात. म्हणून असं म्हटलं जातं की वस्ती भूगोलशास्त्राचं स्वरूप हे वितरणात्मक आहे. आता त्याचबरोबर वस्ती भूगोलशास्त्राचं स्वरूप वर्णनात्मक आहे असंही म्हटलं जातं. कारण आपल्याला कोणतीही वस्तीचा अभ्यास करायचा असेल तर त्या वस्तीच्या अवतीभोवतीची परिस्थिती काय आहे, त्या वस्तीचं स्थान, स्थिती, त्या ठिकाणी त्या स्थितीवर त्या सगळ्या घटकांवर परिणाम करणारे घटक, या सगळ्यांचं एक वर्णन त्या ठिकाणी करावं लागतं, त्याचं एक वर्णन विचारात घ्यावं लागतं. म्हणून असं म्हटलं जातं की वस्ती भूगोलशास्त्राचं स्वरूप हे वर्णनात्मक आहे. त्यानंतर पुढे जाऊन पुढचा मुद्दा जो आहे, वस्ती भूगोलशास्त्राचं स्वरूप हे ऐतिहासिक आहे. कोणतीही वस्ती अचानक अशी निर्माण होत नसते, तर त्या प्रत्येक वस्तीला एक ऐतिहासिक संदर्भ असतो. कुठल्या तरी ऐतिहासिक काळामध्ये त्याची निर्मिती झालेली असते, उत्पत्ती झालेली असते, त्यानंतर त्याची उत्क्रांती झालेली असते. मग या प्रत्येक घटकाला ऐतिहासिक वारसा असतो आणि त्यामुळे वस्ती भूगोलशास्त्राचा अभ्यास करत असताना ह्या ऐतिहासिक बाबी सुद्धा आपल्याला वस्तीच्या संदर्भातल्या समजून घ्यायच्या असतात, अभ्यासायच्या असतात. म्हणून असं म्हटलं जातं की वस्ती भूगोलशास्त्राचं स्वरूप हे ऐतिहासिक आहे. पुढे जाऊन वस्ती भूगोलशास्त्राचं स्वरूप हे आंतरविद्याशाखीय आहे असं म्हटलं जातं. त्याचं कारण असं आहे की वस्ती भूगोलशास्त्राचा अभ्यास करत असताना आपल्याला इतर शास्त्रांचा सुद्धा अभ्यास करावा लागतो. म्हणजे सपोज लक्षात घ्या की आपल्याला एखाद्या वस्तीमध्ये पाणी पुरवठा करायचा असेल तर त्या वस्तीमध्ये पाण्याचा साठा कुठे आहे, त्याच्यानंतर आपल्याला ते पाणी पोचवायचं कुठे आहे, मग या प्रदेशातील त्या ठिकाणी भौगोलिक रचना कशी आहे विचारात घ्यावं लागेल. जर उतार असेल तर त्या ठिकाणी
अतिशय सहजतेने पाणी उतरण्याच्या दिशेने वाहून जाईल आणि त्या ठिकाणी फक्त आपल्याला पाईपलाईन करून सरळ सरळ त्या ठिकाणी जिथे पाणी पोहोचवायचं तिथे पोहोचवता येऊ शकेल. पण त्याच्या उलट परिस्थिती असेल तर आपल्याला कृत्रिमरित्या अशी काहीतरी व्यवस्था करावी लागेल. त्या ठिकाणी कदाचित यंत्रांचा वापर करावा लागेल, मोटर वापरावी लागेल आणि पाणी लिफ्ट करून त्या ठिकाणी त्या ठिकाणापर्यंत पोहोचवावं लागेल. म्हणजे इथे काय आपण विचारात घेतो, भौगोलिक घटक विचारात घेत असताना इथे भूरचना विचारात घेतो. तसंच त्या ठिकाणी एखाद्या भागामध्ये वस्ती जर आपल्याला स्थापन करायची असेल, वस्ती निर्माण करायची असेल, तर त्या भागामध्ये पाण्याचा पुरवठा आहे का, त्या ठिकाणी आपल्याला संरक्षण मिळणार आहे का, त्या ठिकाणी आपल्याला बाकीच्या आपल्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण होणार आहेत का, या सगळ्या बाबी विचारात घ्याव्या लागतात. म्हणजे आपण हवामान विचारात घेतो, आपण त्या ठिकाणची भूरचना विचारात घेतलेलीच आहे, त्या ठिकाणी आपण त्याचा ऐतिहासिक संदर्भ विचारात घेतो, त्या ठिकाणी त्याचं राजकीय काय स्थिती आहे ते विचारात घेतो. मग अशा या सगळ्याच बाबी आपल्याला विचारात घ्याव्या लागतात. म्हणजे त्या ठिकाणी रसायनशास्त्राचा अभ्यास आपण या ठिकाणी करावा लागतो, कारण पाण्याची गुणवत्ता कशी आहे, हवेची गुणवत्ता कशी आहे, भौतिकशास्त्र आपल्याला त्या ठिकाणी विचारात घ्यावं लागतं, वनस्पतीशास्त्र विचारात घ्यावं लागतं, कृषीशास्त्र विचारात घ्यावं लागतं. अशा पद्धतीनं आपल्याला वस्ती भूगोलशास्त्राचा अभ्यास करत असताना त्याचबरोबर बाकीचे इतर शास्त्रांचा, इतर विषयांचा सुद्धा अभ्यास करणं अपरिहार्य असतं आणि म्हणूनच असं म्हटलं जातं आंतरविद्याशाखीय स्वरूप या वस्ती भूगोलशास्त्राला आहे. त्याच्यानंतर वस्त्यांचं स्वरूप जे असते प्रत्येक क्षेत्रानुसार भिन्न भिन्न असलेलं आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच आपण आता सपोज कोकणातल्या वस्त्या विचारात घेत असू तर त्या भिन्न स्वरूपाच्या आहेत. मराठवाड्यातल्या, विदर्भातल्या, खानदेशातल्या किंवा त्या ठिकाणी उत्तर भारतातल्या, त्याच्यानंतर ईशान्य भारतातल्या, या प्रत्येक क्षेत्रानुसार आपण जर वस्त्या बघितल्या तर त्या भिन्न भिन्न स्वरूपाच्या असलेल्या आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं वस्ती भूगोलशास्त्राचं स्वरूप हे क्षेत्रीय स्वरूपाचं आहे. त्याच पद्धतीनं वस्ती भूगोलशास्त्राचं स्वरूप हे सर्वंकष आहे असंही त्या ठिकाणी म्हटलं जातं. त्याचं कारण असं आहे की वस्ती भूगोलशास्त्राचा अभ्यास करत असताना सर्व बाबींचा अभ्यास करावा लागतो. जे घटक मानवाच्या जीवनाशी संबंधित आहेत, मानवाशी संबंधित आहेत, त्या सर्व घटकांचा एकत्रित अभ्यास आपल्याला वस्ती भूगोलशास्त्रामध्ये करावा लागतो. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की वस्ती भूगोलशास्त्राचं स्वरूप हे सर्वंकष आहे. त्यानंतर आपण आता वस्ती भूगोलशास्त्राच्या व्याप्तीकडे जाऊया. वस्ती भूगोलशास्त्राचं स्वरूप बघितल्यानंतर वस्ती भूगोलशास्त्राची व्याप्ती आपल्याला विचारात घ्यायची आहे. मग या ठिकाणी वस्ती भूगोलशास्त्राच्या व्याप्तीमध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश येईल ते आपण बघणार आहोत. त्यामध्ये पहिला मुद्दा आपल्याला लक्षात घेता येईल ही म्हणजे कोणत्याही वस्तीची उत्पत्ती ही कधी ना कधी झालेली आहे. मग ती कशी झाली, कोणत्या परिस्थिती झाली, कोणत्या परिस्थितीमुळे झाली, या सगळ्या बाबी आपल्याला विचारात घ्याव्या लागतात. एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी ती झाली असेल तर तिथेच ती का झाली, एखादा दुसरा आत्ताच्या परिस्थितीमध्ये अनुकूल असेल तिथे ती त्यावेळेला का झाली नाही, अशा या सगळ्या बाबीचा उहापोह आपल्याला वस्ती भूगोलशास्त्रामध्ये करावा लागतो. म्हणजे वस्तीची उत्पत्तीच्या संदर्भात आपल्याला सगळ्या चिकित्सक बाबी इथे विचारात घ्याव्या लागतात. त्याच पद्धतीनं वस्तीचा प्रकार कोणता आहे, एक पर्टिक्युलर प्रकार का निर्माण झालेला आहे, मग या बाबी सुद्धा आपल्याला विचारात घ्यावे लागतील. आणि वस्तीचे प्रकार पाळत असताना वेगवेगळे निकष आपण पाहत असतो. मग त्या ठिकाणी वस्तीतील असणारे घरं असतील, त्यामधील अंतर असेल, वस्तीतील लोकसंख्या असेल, त्यांचे व्यवसाय असतील, वस्तीची रचना असेल, आकृतीबंध असेल, या सगळ्या बाबी आपल्याला वस्तीचे प्रकार विचारात घेताना अभ्यासावे लागतात. त्यानंतर वस्तीचं स्थान आहे. आता एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी वस्ती का स्थापन झाली, मग ती नदीच्या काठावर असेल, पर्वताच्या पायथ्याजवळ असेल, घाटावर असेल, नदीच्या संगमावर असेल, त्रिभुज प्रदेशात असेल, मैदानी प्रदेशात असेल, वाळवंटी प्रदेशात असेल, मग अशा पद्धतीनं त्या ठिकाणी हे वस्तीचं स्थान तिथेच का निर्माण झालं, त्या घटकाला काय संदर्भ आहे, किंवा बाकीच्या ठिकाणी असं कोणते अनुकूल स्थान आहे की जिथे वस्तीची निर्मिती होऊ शकते. मग या सगळ्या बाबी आपल्याला त्या ठिकाणी वस्ती भूगोलशास्त्राचा अभ्यास करत असताना विचारात घ्यावे लागतात किंवा अभ्यासावे लागतात. त्याबरोबर वस्तीचं प्रारूप सुद्धा आपल्याला अभ्यासावी लागतात. वस्तीचे प्रारूप म्हणजे काय, तर वस्तीला प्राप्त झालेला एक विशिष्ट रचना असते, विशिष्ट आकृतीबंध असतो. मग तो रेषीय स्वरूपाचा असेल, गोलाकार असेल, त्याला आपण वलयाकार असं सुद्धा म्हणतो, त्रिकोणाकृती असेल, बाणाकृती असेल, पायऱ्याचा असेल, ठोकळाकृती असेल, चौकोनाकृती असेल, अशा पद्धतीनं एक वस्तीला एक विशिष्ट असा आकृतीबंध तयार झालेला असतो. आणि हा आकृतीबंध आपल्याला अभ्यासायचा आहे की पर्टिक्युलर त्या वस्तीला तशा पद्धतीचीच रचना, तशा पद्धतीचाच आकृतीबंध का निर्माण झालेला आहे, तशा पद्धतीचं प्रारूप का निर्माण झालेलं आहे, याचा अभ्यास सुद्धा आपल्याला वस्ती भूगोलशास्त्रामध्ये करावा लागतो. त्यानंतर वस्तीचा आकार आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासावा लागतो, विचारात घ्यावा लागतो. काही ठिकाणच्या वस्त्या या आकाराने फार अवाढव्य असलेल्या दिसतात आणि काही ठिकाणच्या वस्त्या ह्या छोट्या असतात. त्या ठिकाणची लोकसंख्या जशी असेल त्यानुसार वस्त्यांचे आकार सुद्धा आपल्याला दिसून येते. काही वस्त्या आकाराने लहान असतात पण लोकसंख्येने जास्त असतात, काही वस्त्या आकाराने मोठ्या असतात पण लोकसंख्येच्या दृष्टीने त्या लोकसंख्येच्या बाबतीमध्ये त्या कमी असतात, तिथे लोकसंख्या कमी असते. आणि अशा पद्धतीनं या वस्त्यांच्या आकारावर कोणत्या घटकाचा परिणाम होतो
ते सुद्धा आपल्याला विचारात घ्यायचं आहे. त्याचा आकार नेमका कसा आहे, तो कशामुळे प्राप्त झालेला आहे, या सगळ्या बाबी आपल्याला वस्ती भूगोलशास्त्राचा अभ्यास करताना अभ्यासाव्या लागतात. त्यानंतर वस्तीच्या वाढ कशी झाली, कोणत्या घटकामुळे झाली किंवा झाली नसेल तर ती का झाली नाही, की या बाबी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी वस्ती भूगोलशास्त्राचा अभ्यास करताना विचारात घ्यावे लागतात किंवा अभ्यासावे लागतात. त्यानंतर तशीच वस्तीची कार्य सुद्धा आपल्याला अभ्यासायची आहेत किंवा अभ्यासावी लागतात. मग त्या मगाशी म्हटल्याप्रमाणे एखाद्या वस्तीमध्ये जर त्या ठिकाणी शेती केली जात असेल तर ती कृषी केलं झालं. एखाद्या वस्तीमध्ये त्या ठिकाणी मासेमारी केली जात असेल ती मासेमारी केलं झालं. एखाद्या भागामध्ये जर त्या ठिकाणी प्रशासकीय कामं चालत असेल तर ते प्रशासकीय नगर किंवा प्रशासकीय वस्ती त्या ठिकाणी झाली. एखाद्या शहराचा उल्लेख करत असताना आपण त्या ठिकाणी त्या शहरामध्ये जर शिक्षणाच्या संस्था मोठ्या प्रमाणावर असतील, शैक्षणिक कार्य जर त्या ठिकाणी प्रामुख्याने चालत असेल तर त्या वस्तीला शैक्षणिक शहर असं म्हटलं जातं. तसंच त्या ठिकाणी लष्कराच्या दृष्टीनं लष्कराचं जे शस्त्रास्त्र असेल, अण्वस्त्र असतील, त्यानंतर सैन्य असेल, त्यांचं प्रशिक्षण संस्था असेल किंवा त्या ठिकाणी यंत्रणा असेल, तर अशा पद्धतीची कार्य एखाद्या नागरी वस्तीमध्ये चालत असतील तर त्याला आपण लष्करी शहर म्हणतो. त्याच्यानंतर तशीच प्रशासनाची कामं चालत असतील त्याला प्रशासकीय शहर असं म्हणतो. व्यापार चालत असेल तर व्यापारी शहर असं म्हणतो. म्हणजेच काय, की एखाद्या वस्तीमध्ये असणारी कार्य, त्याचं प्राबल्य कोणतं आहे, कोणत्या कार्याची प्राबल्य, कोणत्या व्यवसायामध्ये ते लोक गुंतलेले आहेत, त्यानुसार वस्तीची कार्य ठरत असतात. मग त्या सुद्धा बाबी आपल्याला विचारात घ्यायचं आहे. तशाच पद्धतीने आपल्याला वस्तीच्या विकासाच्या अवस्था सुद्धा लक्षात घ्यायच्या आहेत. विकासाच्या अवस्था म्हणजे काय, की कोणतीही वस्ती कायमस्वरूपी एकाच अवस्थेमध्ये राहत नाही, तर ती कायम परिवर्तनशील असते. सपोज की त्या ठिकाणी समजा त्या ठिकाणी शेतीवाडी असेल तर ते शेतीवाडीचा विकास होत जाऊन ते खेडं होतं, वाडी होते, वाड्यानंतर ते खेड होतं, खेड्यानंतर ते गाव होते, गावाचा विकास होत जाऊन त्या ठिकाणी ते आठवडे बाजाराचं केंद्र तयार होते, त्याचा विकास होत जाऊन ते नगर तयार होते, त्याचा विकास होत जाऊन शहर, पुढे जाऊन ते महानगर, पुढे जाऊन संकलित शहर, प्रमहानगर, अशा पद्धतीने त्या ठिकाणी विकासाच्या अवस्था या बदलत असतात. आणि कोणतीही वस्ती अचानक कोणत्याही एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेमध्ये अशी अचानक जात नाही, तर ती टप्प्याटप्प्याने जात असताना आपल्याला पाहायला मिळते. मग ह्या विकासाचे टप्पे कोणते आहेत, या विकासाच्या अवस्था कोणत्या आहेत, त्या कशा प्राप्त झालेल्या आहेत, कोणत्या घटकामुळे प्राप्त झालेल्या आहेत, किंवा एखाद्या वस्तीला ते प्राप्त झाल्या नसतील तर काय प्राप्त झाल्या नाहीत, या बाबी आपल्याला वस्ती भूगोलशास्त्राचा अभ्यास करताना विचारात घ्यावे लागतात. म्हणजेच या ठिकाणी वस्तीच्या विकासाच्या अवस्था आपल्याला या ठिकाणी विचारात घ्याव्या लागतात. त्या पद्धतीनेच वस्त्यांचं जागतिक वितरण सुद्धा आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यावं लागतं. जगामध्ये प्रत्येक देशामध्ये प्रत्येक प्रदेशामध्ये वस्त्या सारख्या प्रमाणाच्या सारख्या स्वरूपाच्या आपल्याला दिसत नाहीत. काही ठिकाणी नागरी वस्त्यांचे निकष वेगळे असतात, काही प्रदेशांमध्ये काही देशांमध्ये नागरी वस्त्यांचे ग्रामीण वस्त्यांचे निकष वेगवेगळे आहेत. पण त्या पद्धतीनं जगभरामध्ये वस्त्यांचं वितरण कसं झालेलं आहे, ह्या बाबी आपल्याला वस्ती भूगोलशास्त्राचा अभ्यास करताना विचारात घ्यावे लागतात. धन्यवाद मित्रांनो. आपण सगळं हे जे प्रेझेंटेशन आहे, हे जे सादरीकरण आहे, त्या ठिकाणी ते बघितलेलं आहे. मला आशा आहे की तुम्हाला ते समजलं असेल आणि तुम्ही ते समजून घ्याल. आणि काय अडचणी असतील तर अर्थातच मला त्या ठिकाणी तुम्ही ते विचारा.